क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 20 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. या प्रश्नाच्या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पद्म पुरस्कार. तर पद्म पुरस्कारबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच तुम्ही पाहू शकता 15 मार्चला पोलीस भरतीचा पेपर पार पडला. तेथे आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमधून खूप सारे प्रश्न आलेले आहेत. जसं की तुम्ही पाहू शकता हॉर्मुझची समुद्रधुनी, इंडिया AI इम्पॅक्ट समिट, इराणची राजधानी आणि पद्म पुरस्कारबद्दल पण आपण आपला जो डाटा कव्हर केलेला होता तिथून प्रश्न आलेले आहेत. त्याचसोबत पद्मविभूषणबद्दल पण आले आणि जे पुस्तक वर्धीच्या माणसाची नोंदी याच्याबद्दल पण आपण माहिती कव्हर केलेली होती. आणखी इतर प्रश्न पण आपल्याच चालू घडामोडीच्या सिरीजमधून आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की डेली करंट अफेअर किती महत्त्वाचा असतो. तर तुम्ही नक्कीच कंटिन्यू आपली सिरीज फॉलो करा आणि येणाऱ्या एक्झाममध्ये यातून प्रश्न हमखास येतीलच. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न होता तुमच्यासाठी, 2026च्या महिला क्रिकेट जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर हा पुरस्कार मिताली राज यांना देण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. चला आता आपण आजचे प्रश्न पाहूया. वर्ल्ड हॅपीनेस सूचकांक 2026 म्हणजेच वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2026 मध्ये भारताची रँक काय आहे? तर भारताची रँक आहे 116वी, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 अत्यंत महत्त्वाची रिपोर्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तारीख केव्हा प्रसिद्ध झाली? 19 मार्च 2026 रोजी. भारताचा क्रमांक किती आहे? 116वा आहे. किती देशामध्ये? तर 147 देशामध्ये. हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. सुधारणा 2025च्या तुलनेत भारताने 2 अंकाची सुधारणा केली, म्हणजे 118हून 116 क्रमांकावर भारत आलेला आहे. प्रथम क्रमांक फिनलँड सलग 9व्या वर्षी. हा पण पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. द्वितीय आईसलँड आणि तृतीय क्रमांक डेन्मार्कचा आणि सर्वात शेवटचा दिवस अफगाणिस्तान. कितवा नंबर? 147वा क्रमांकावर अफगाणिस्तान आहे. तर ही महत्त्वाची माहिती वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत ट्राईब्स फेस्ट 2026चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर हे ज्युएल ओराम यांच्या हस्ते करण्यात आले, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. भारत ट्राईब फेस्ट 2026 उद्घाटन ज्युएल ओराम, केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री. ठिकाण सुंदर नर्सरी, नवी दिल्ली. हा पण पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आयोजन 18 ते 30 मार्च 2026. संस्था ट्रायफेड आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय. उद्देश आदिवासी कला, संस्कृती आणि उत्पादनाला प्रमोशन करणे. थीम फॉरेस्ट टू प्लेट. ही महत्त्वाची थीम आहे. हे पण थीम तुम्ही लक्षात ठेवा आणि नोट डाऊन करून ठेवा. विशेष कार्यक्रम त्रिपुराच्या रिसा ब्रँड. सहभाग 300 पेक्षा जास्त आदिवासी कारागीर आणि 78 वन धन विकास केंद्र येथे सहभागी झालेले होते. त्यानंतर पुढला प्रश्न, 24वी राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2026 कुठे आयोजित केली जात आहे? तर तुमच्या सामने ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो, पण इथला एक पण ऑप्शन करेक्ट नाही आहे. कारण की ही एक्झाममध्ये असे प्रश्न नसतात. पण तुम्ही पाहू शकता हे 4 ऑप्शन आहेत, पण इथला करेक्ट आन्सर आहे ओडिसा भुवनेश्वर येथे. चला आता आपण इथले माहिती पाहूया. 24वी राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2026. ठिकाण काय? कलिंगा स्टेडियम, भुवनेश्वर, ओडिसा येथे. कालावधी 18 ते 21 मार्च 2026. उद्घाटन सूर्यवंशी सूरज, क्रीडा मंत्रालय मंत्री, ओडिसा. आयोजक भारतीय पॅरा ऑलिम्पिक समिती प्लस ओडिसा सरकार. सहभाग 1416हून अधिक पॅरा खेळाडू आणि 28 राज्यातून सहभागी झालेले होते. मुख्य आकर्षण सुमित अंतिल भालाफेक आणि
मारिपिल्लम थंगावेलो उंचवडी हे मुख्य आकर्षणाचे केंद्र बनलेले आहेत. उद्देश आईची नागोया 2026 आशिया पॅरा गेम्ससाठी खेळाडूची निवड. ही 24वी राष्ट्रीय पॅरा ॲथलीटबद्दल माहिती. तर विद्यार्थी मित्रांनो, इथला ऑप्शन कोणता करेक्ट राहणार आहे? तर इथे तुम्हाला कोणताच ऑप्शन करेक्ट नाही राहील आणि इथला ऑप्शन आहे ओडिशा राज्य. आणि त्यानंतर पुढला प्रश्न, दीर्घवर्धी कृषी पुंजी सहकार योजना खालीलपैकी कोणत्या संस्थेने सुरू केली आहे? तर हे राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ यांनी सुरू केलेली आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. दीर्घावधी कृषक पुंजी सहकार योजना संस्था NCDC राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ. उद्देश शेतीमध्ये दीर्घकालीन भांडवली गुंतवणूक वाढवणे. क्षेत्र सिंचन, ट्रॅक्टर खरेदी, दुग्ध व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योग. कर्ज 5 ते 10 वर्षासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज. लाभार्थी सहकारी संस्था, शेतकरी यामार्फत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही महत्त्वाची योजना आहे. याचे पॉईंट पण तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारत जगात कितवा क्रमांकाचा देश बनलेला आहे? तर जगात भारत 3ऱ्या क्रमांकाचा देश बनलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक मेट्रो नेटवर्कमध्ये भारताचा रँक येतो आहे 3रा क्रमांक भारताचा आहे. पहिल्या क्रमांकावर चीन आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका USA आहे. एकूण लांबी 950 किमी भारतात कार्यान्वित असणारी मेट्रोची लांबी आहे. सर्वाधिक नेटवर्क दिल्ली मेट्रो भारत. इथे निर्माणाधीन 500 किमी नवीन महामार्ग प्रस्तावित. पुढलं लक्ष अमेरिकेला मागून टाकून दुसऱ्या स्थानी पोहोचणे हा भारताचं लक्ष आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अमरजीवी पट्टू श्रीरामुलू यांच्या 58 फूट उंच स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस कांसेचा पुतळा हे चे उद्घाटन कोठे झालं? तर हे अमरावती इथे झालं विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस व्यक्तिमत्व पोट्टी श्रीरामू, ठिकाण नेल्लूर आंध्र प्रदेश, अमरावती इथे. उंची 58 फीटच्या कांस्य पुतळा. नाव स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस. वैशिष्ट्य हा जगातला त्यांच्या सर्वात उंच पुतळा मानला जातो. उद्घाटन मार्च 2026 या रोजी. त्यानंतर पुढला प्रश्न, आशियातील सर्वात मोठा टुलिप गार्डन कोणत्या शहरात स्थित आहे? तर हा श्रीनगर इथे स्थित आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपल्या योग्य उत्तर आहे. आशियातील सर्वात मोठा टुलिप गार्डन, ठिकाण श्रीनगर, जम्मू काश्मीर येथे. पार्श्वभूमी जबरवान डोंगराच्या पायाशी. जवळचे सरोवर दल सरोवर याजवळ. अधिकृत नाव इंदिरा गांधी मेमोरियल टुलिप गार्डन. विस्तार सुमारे 30 हेक्टर म्हणजेच 74 एकर मध्ये ह्या टुलिप गार्डन आहे विद्यार्थी मित्रांनो. टुलिप वाण 73 पेक्षा जास्त प्रकार आणि 17 लाखहून अधिक फुले. टुलिप महोत्सव 2026 20 मार्च 2026 पासून पर्यटकासाठी खुले आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, दिव्यांग शक्ती योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर हे आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. दिव्यांग शक्ती योजना आंध्र प्रदेशच्या सरकारने सुरू केली. मुख्यमंत्री N चंद्रबाबू नायडू. मुख्य लाभ दिव्यांग मोफत बस प्रवास सवलती, मदतीसाला तिकीट दर 50% सवलत असणार आहे. पात्रता 40 किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणं आवश्यक आहे. सुरुवात 18 मार्च 2026 युगादी सणाच्या औचित्यानं ही दिव्यांग शक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे. उद्देश दिव्यांगाची गतिशीलता आणि आर्थिक स्वावलंबन वाढवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, सिटी युनियन बँकेने कोणत्या खेळाडूंच्या मुख्य ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली? तर तो खेळाडू आहे क्रिकेटपटू रवींद्र जडेजा. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे ब्रँड अँबॅसेडरबद्दल पण प्रश्न येतो एक्झाममध्ये. तर ही पण माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, एकाच आर्थिक वर्षात 50 दशलक्ष टन लोहाखनिजचे उत्पादन करणारी भारताची पहिली खाण कंपनी कोणती आहे? तर NMDC लिमिटेड ही भारताची कंपनी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. NMDC 50 लाख दशलक्ष टन उत्पादनचा विक्रम
एकच आर्थिक वर्षात 50 मेट्रिक टन लोहा खनिज उत्पादन करणारी ही पहिली भारतीय कंपनी ठरलेली आहे. कंपनी NMDC म्हणजेच नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. मुख्य खाण बेलाडिला छत्तीसगड आणि डोमामाई कर्नाटक येथे. वाढ गेल्या वर्षाच्या तुलनेत 10% पेक्षा जास्त वृद्धी झालेली आहे आणि 2026चे लक्ष्य उत्पादन क्षमता 100 मेट्रिक टनपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक्झाम पॉईंट म्हणून एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पद्म पुरस्कार. आणि नुकतेच तुम्ही पोलीस भरतीची एक्झाम बघितली असेल विद्यार्थी मित्रांनो, तिथे पद्म पुरस्काराबद्दल प्रश्न होता. तर हे पद्म पुरस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये इथून प्रश्न हमखास येईलच. चला आता आपण पद्म पुरस्काराबद्दल माहिती पाहूया. हे भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे. हे पुरस्कार प्रामुख्याने असाधारण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. हा पुरस्कार कोणाला, कशाला आणि कशासाठी दिला जातो त्याची सविस्तर माहिती पाहूया. कोणाला दिला जातो? क्षेत्र कला, समाजसेवा, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार, उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा, इतर कोणत्याही क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना भेदभाव न करता हा पुरस्कार दिला जातो. एक अपवाद आहे विद्यार्थी मित्रांनो. सहकारी कर्मचारी, उदाहरण डॉक्टर, शास्त्रज्ञ वगळता हे सार्वजनिक उपक्रमात कार्यरत असलेल्या हे पुरस्काराचे पात्र नसतात. पद्म पुरस्कारचे 3 प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो. पद्मविभूषण विलक्षण आणि विशिष्ट सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो. हा भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. पद्मभूषण हा उच्च श्रेणीचे विशिष्ट सेवेसाठी दिला जातो आणि त्यानंतर आहे पद्मश्री, कोणत्याही क्षेत्राची विशिष्ट सेवासाठी. निवड प्रक्रिया काय असतो? दरवर्षी 1 मे ते 15 सप्टेंबर या काळात पुरस्कारांचे नामांकन मागवले जातात. कोणताही व्यक्ती स्वतःचे नाव किंवा दुसऱ्याचे नाव सुचवू शकते आणि समिती पंतप्रधान दरवर्षी स्थापन केलेली पद्म पुरस्कार समिती या नावाची छाननी करते आणि घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्काराची घोषणा केली जाते. आता आपण पद्म पुरस्कार पाहूया, कोणकोणाला पद्म पुरस्कार मिळाले. तर सर्वात आधी पद्मविभूषण 5 व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला आहे. हा देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. सर्वात आधी धर्मेंद्र सिंग देओल, मरणोत्तर कला क्षेत्रासाठी त्यांना हा पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. ते प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता होते आणि नुकताच हा प्रश्न पोलीस भरतीकरिता आलेला होता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर एन राजम, कला, उत्तर प्रदेश, प्रसिद्ध व्हायोलिन वादक, यांना पण पद्मविभूषण पुरस्कार मिळाले आहे. त्यानंतर KT थॉमस, सार्वजनिक व्यवहार, केरळ. P नारायण, साहित्य आणि शिक्षण, केरळ. VS अच्युतानंदन, मरणोत्तर सार्वजनिक व्यवहार, केरळचे माजी मुख्यमंत्री. तर हे 5 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार महाराष्ट्राची व्यक्ती पाहूया. अलका याज्ञिक कला क्षेत्रासाठी, पियुष पांडे मरणोत्तर कला क्षेत्रासाठी आणि उदय कोटक व्यापार व उद्योग या क्षेत्रासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाले आहे. ते महाराष्ट्राचे व्यक्ती आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे पण पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पद्मश्री पुरस्कार पाहूया. हे महाराष्ट्राचे डॉक्टर अरविंदा फर्नांडिस वैद्यकीय क्षेत्रासाठी, अशोक खाळे व्यापार व उद्योग, भिक्या लाडक्या ढिंडा कला क्षेत्रासाठी, जनार्दन बापू बोधे सामाजिक कार्य, जुसर वासी विज्ञान आणि अभियांत्रिकी, माधवराव रंगनाथन कला क्षेत्रासाठी, रघुवीर तुकाराम खेडकर कला क्षेत्रासाठी, रोहित शर्मा क्रीडा या क्षेत्राकरिता, सतीश शाह मरणोत्तर कला क्षेत्र, सत्यनारायण नुवाल व्यापार व उद्योग या क्षेत्राकरिता, श्रीरंग देवबा लाड शेतीकरिता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पद्म पुरस्कारबद्दल आहे. आणि नुकताच आता सत्यनारायण नोवाल यांच्याबद्दल प्रश्न होता नागपूर ग्रामीण पोलीस भरतीमध्ये. तिथे यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे याबद्दल माहिती होती. तर ऑप्शन तुमच्या समोर होते पद्मविभूषण, पद्मश्री, पद्मविभूषण. तर इथला करेक्ट उत्तर होता पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर हे खूप महत्त्वाचे पुरस्कार आहेत, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा माहिती. टोटल महाराष्ट्राचे 15 व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले. एक पद्मविभूषण, त्यानंतर पद्मभूषण 3 व्यक्तींना आणि 11 व्यक्तींना पद्मश्री. म्हणजे टोटल महाराष्ट्राचे किती व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले? तर 15 व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले आणि टोटल 131 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत. हे पण माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिला बिमस्टेक युवा व्यावसायिक
आदानप्रदान कार्यक्रम महाराष्ट्राचे कोणत्या 2 शहरात आयोजित करण्यात आलेला होता? तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार असावं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जी एक करंट अफेअरची सिरीज घेत आहोत, डेली करंट अफेअर, ते तुम्हाला कशी वाटेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. याच सोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण कव्हर करतो. ते पण व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि यासोबत आम्ही टेस्ट सिरीज पण आपल्या चॅनलवर लॉन्च केलेली आहे. ही टेस्ट सिरीज पण तुम्हाला कशी वाटत तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.